जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आज आपण आलो चंद्रपाडा येथे. पाहू शकता ही बिल्डिंग आहे. हे बिल्डिंग तसं घाण पाणी येतं आणि त्या घाण पाण्यामध्ये मच्छर बघा कुठे पाहू शकता तुम्ही. हे डेंग्यू मलेरिया झाला तर कोण जिम्मेदार. पाहू शकता एवढी मच्छर आहे इकडे. आणि हे पाणी सगळं घाण मलमूत्राचं पाणी एवढं रोडवर येतं. आता इथे संतप्त नागरिक आहेत, आपण त्यांचीच मुलाखत घेऊ. तुम्हाला पहिली बिल्डिंग दाखवतो, घाण दाखवतो पहिला तुम्हाला. हे बघा, हे शाळेतली मुलं येतात इथे बघा. शाळेतली मुलं इथून जातात रस्त्यावर ना बघा त्या घाण पाण्यातून. हे बघा पाहू शकता तुम्ही, अतिशय घाण पाणी, थंडाचं पाणी. वासारे जीव जात असेल इथे राहणाऱ्या नागरिकांचा. आता नागरिक सुद्धा आपल्यासोबतच आहेत. पाहू शकता हे बघा, ही टाकी फुटलेली आहे ते संडासची. पाहू शकता हे बघा. आणि मच्छर बघा तिकडे आहेत. तर ज्याचं कोणाचं आहे त्याने तर घ्या, पण ग्रामपंचायत चंद्रपाड्यामध्ये याची दखल घेतली पाहिजे. कारण हे ग्रामपंचायत चंद्रपाडा अधित आहे. आणि पाहू शकता टाकी फुटलेली आहे. आणि बघा, आणि घाण पाणी आहे, संडास मलमूत्राचं पाणी आहे. दुसऱ्यांनी संडास केलेला आहे तर दुसऱ्यांनी कसा त्रास घ्यायचा इतरांनी. बोला ना, या जरा नागरिकांनी या ना, सगळ्यांनी काही या ना, या इथे या 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 पुढे. नंतर अख्खी फुटली तर परत हे होईल ताई. ताई अख्खी टाकी तर फुटली ना एवढा प्रेशरने, तर मग सगळं घरात पाणी जाईल. त्या आधीच डागडुजी केली तर होईल परत. तर आपण पाहू शकता नागरिक, संतप्त नागरिक आता उभे आहेत. अर्ज दिले का तुम्ही ग्रामपंचायतला? ग्रामपंचायत काल ग्रामसभा होती तिथे पण कंप्लेंट दिलेली आहे. स्वतः सरपंच साहेब इकडून ते फक्त रोज काय जातात जातात इकडून. त्यावर आधार काय आम्हाला येणारी जाणारी पब्लिक किती पण त्रस्त आहे. तर तुमचं म्हणणं आहे सरपंचाचं घर पण इकडेच आहे का? चंद्रपाडा ग्रामपंचायत सरपंचाचं घर इथे असताना सुद्धा काम का होत नाहीये? मुलं पण इकडे येणार करतो, त्यांना हा त्रास त्रस्त आहे. जिल्हा परिषदचे शांतीगोविंदची दरवेळेस अर्ज टाकले की हा एकच नॉर्मली खड्डा चालूच होतं. आणि ही जी बिल्डिंग आहे, प्रश्न आहे आता सामाजिक प्रश्न आहे, पण ही जी बिल्डिंग आहे ही कोणाच्या मालकीची आहे? मथुरा नारायण मथुरा नारायण घरात, चेतन घरात आणि राजघरात यांच्या मालकीचे आहे. त्यांच्या मालकी बिल्डिंग आहे. त्यांना कंप्लेंट पण केलेली मी, व्हिडिओ पण टाकलेला, पण त्यांनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही. तर मथुरा नारायण चेतन घर त्यांना विनंती आहे की नागरिकांचा जो प्रश्न आहे हे संडाचं पाणी मलमूत्राचं पाणी इथे येत आहे, तर तुम्हाला विनंती आहे की काम करून द्या. काम करून घ्या, त्यांना करून देऊ नका, तुम्ही काम करून घ्या तुमच्या बिल्डिंगचं, जेणेकरून ना नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे. आणि आता याच्या पुढे मला एक पण कंप्लेंट आली नाही पाहिजे या बिल्डिंगची. आणि ग्रामपंचायत चंद्रपाडा तुम्हाला विनंती आहे की हे काम तुमच्या आधी येत आहे तर तुम्ही करून घ्या. चेतन घरात हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी समजायला पाहिजे. लोकांचा त्रास कळायला पाहिजे त्यांना. संडासचं पाणी आहे, त्रास होणारच ना. वास येतो, मच्छर येतात, वास किती येते, केवढा त्रास सहन करायचा. 4 वेळा नेलाच फोटो काढून ती. तर सामाजिक कार्यकर्ते चेतन घरात यांनी जरा ते लक्ष दिलं पाहिजे. तुमचीच बिल्डिंग आहे आणि हे काम ताबडतोब करून घ्या. बघा लहान लहान मुलं जातात इथून, बघा पाहू शकता तुम्ही. तर आता आम्ही व्हिडिओ स्टॉप करतोय. लहान मुले पाणी चालू असतं. ते पाणी खेळतात यांची. आणि संडासच्या पाण्यात लहान मुलं खेळतात, त्यांना काय कळत नाही पाणी कुठलं आहे काय आहे. आणि ही जी मच्छर तुम्ही निर्माण केली आहे तुमच्या घाण पाण्यामुळे, त्याच्यासाठी आता ग्रामपंचायत चंद्रपाड्याचे आधी औषध फवारणी करा, ताबडतोब झालं पाहिजे हे काम. इथे औषध फवारणी झाली पाहिजे आता ताबडतोब. हा व्हिडिओ गेल्या. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. जय महाराष्ट्र. आणि पाहू शकता संतप्त नागरिक आहेत. जय महाराष्ट्र.